नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या तयारीला आता सुरुवात झाली आहे। नाशिकच्या मखमलाबाद इथं या वृक्ष लागवडीचा हा पहिला टप्पा आज सुरू झालेला जाणार आहे आणि आज मंत्री गिरीश महाजन आणि अखिल भारतीय स्तरावरचे साधू महंतांच्या शुभ हस्ते हरित नाशिक उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षांची आज लागवड केली जाणार आहे। वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाकडून अशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आणि यावर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आज नाशिकमध्ये हा एक मोठा कार्यक्रम असणार आहे आणि मंत्री गिरीश महाजन आणि अखिल भारतीय स्तरावरचे साधू महंत यांच्या शुभ हस्ते हरित नाशिक उपक्रमाच्या माध्यमातून वृक्षांची ही लागवड केली जाणार आहे। तर काय नेमका हा सगळा कार्यक्रम असणार आहे, कशा पद्धतीने कार्यक्रमामध्ये कोण सहभागी होत आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणखी यावर सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जातात। योगेश, अत्यंत हा एक मोठा आणि ऐतिहासिक उपक्रम म्हणता येईल, कारण मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड या ठिकाणी होणार आहे। जो मुद्दा गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये तापलेला होता तो कुठेतरी थंड होण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल असं वाटतंय। काय नेमके सविस्तर तपशील? मखमलाबाद परिसरात सुरू झालेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम बघू शकतोय। वृक्षारोपण आहे ते या नाशिक शहरामध्ये आता सुरू झाले आहे। हरित नाशिक जी संकल्पना आहे त्या संकल्पनेच्या माध्यमातून ही मोठी झाडे 12 फुटांची ही झाडं या ठिकाणी आणण्यात आलेली आणि त्यांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी खूप मोठा परिसर या मोठ्या झाडांनी लवकर कशी जनरायची उभी राहील असा प्रयत्न नाशिक महापालिकेतर्फे करण्यात आपण जर बघितलं शहरात जवळजवळ 12 ते 15 हजार झाडं अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी शहराच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये लावली जाणार आहे। वृक्षतोडीबाबत जी काही नागरिक वृक्षप्रेमींची होती, पर्यावरण प्रेमींची होती दूर करण्यासाठी हा प्रयत्न केला। जर आपण बघितलं तर वड, पिंपळ, लिंब अशी सर्व झाडं वेगवेगळ्या प्रकारची झाडं या ठिकाणी लावण्यात आली। वडाची झाडं जी आहेत ती बऱ्याच वेळेस मुळं बिल्डिंगना अडचणीची ठरतात, म्हणून या ठिकाणी बाजूच्या चौकटीच्या ठिकाणी लावली जाणार आणि बाकीची झाडं आहेत ती लिंबाची जी 24 तास ऑक्सिजन देतात अशी झाडं या ठिकाणी लावण्यात आली। थोड्याच वेळात गिरीश महाजन या ठिकाणी येतील आणि शहरामध्ये ज्यांना अशी झाडं आपल्या परिसरामध्ये लावायची त्यांच्यासाठी नाशिक महापालिकेनं विशेष असं ऍप या ठिकाणी तयार केलेला आहे। त्या ऍपच्या माध्यमातून त्यांची या नाशिककर आपली मागणी नोंदवतील आणि त्यानंतर त्यांच्या परिसरामध्ये ही झाडं लावली जाते। आज मखमलाबाद परिसरातून ह्या हरित नाशिक उपक्रमाचं ठीक योगेश, आपण टॉप अँगलनी सगळी दृश्य दाखवतोय, कारण हा परिसर किती मोठा आहे आणि किती मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड आहे या संदर्भातली सगळी व्याप्ती खरं तर या माध्यमातून दिसून येते। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। वेळोवेळी जोडले जाऊ आणि आणखी महत्त्वाची माहिती आपल्याकडून या संदर्भातली जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। योगेश खरे आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।